नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। उद्या देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि इतिहासात पहिल्यांदाच असं होतंय की अर्थसंकल्प हा रविवारी मांडला जाणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 9व्यांदा हा अर्थसंकल्प मांडणार आहे। पण अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल हा सादर केला जातो आणि हा अहवाल म्हणजे एक महत्त्वाचं दस्तऐवज असतं। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गेल्या आर्थिक वर्षाचा सगळा लेखाजोखा हा या आर्थिक पाहणी अहवालात असतो। पण अर्थसंकल्पात हा अहवाल अतिशय महत्त्वाचा ठरतो। यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल सुद्धा सादर केला गेलाय। तर नेमका हा अहवाल काय आहे, आपल्या देशाची आर्थिक स्थिती कशी आहे, हे सगळं आज आपल्याला सोप्या भाषेत जाणून घ्यायचंय। आणि आज आपल्या सोबत आहेत सीए वैभव देवधर। नमस्कार। नमस्कार। गेल्या 11 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि याविषयी ते सातत्याने लिहित सुद्धा असतात। तर आज आपण त्यांच्याकडूनच अतिशय सोप्या भाषेत या आर्थिक पाहणी अहवालाबाबत जाणून घेणार आहोत। सर, आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे नेमकं काय आणि अर्थसंकल्प इतकंच त्याचं महत्त्व असतं, त्यामुळे तो काय आहे आणि आत्ताचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे त्यातून देशाच्या आर्थिक स्थितीबाबत काय समोर आलंय? नमस्कार। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दोन गोष्टींसाठी मी धन्यवाद देणार आहे। पहिली गोष्ट अशी की आपल्या चॅनलवर आपण मला माझे विचार मांडण्यासाठी आमंत्रित केलं आणि खूप मोठे मोठे लोक तुमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन गेलेले आहेत, तिथे मला विचार मांडण्याची संधी मिळते, माझ्यासाठी खरंच एक भाग्याची गोष्ट आहे। दुसरे धन्यवाद तुम्हाला या गोष्टीसाठी की आर्थिक पाहणी अहवाल हा जो विषय आहे, हा विषय तुम्ही आज चर्चेसाठी निवडलेला आहे। कारण असं की बघा, हा जानेवारी फेब्रुवारी सगळा बजेटचा सीझन असतो आणि 1 फेब्रुवारीला जेव्हा बजेट सादर होतं तेव्हा बजेट सादर झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय आलं, टॅक्स कमी झाला, काय झालं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टींबद्दल भरपूर चर्चा होते। पण ते बजेट ज्या फाउंडेशनवर उभं असतं, तो जो फाउंडेशन जे आहे ते हे आर्थिक पाहणी अहवाल किंवा इकॉनॉमिक सर्व्हे ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्या बेसिसवर हे जे काही बजेट आहे ते बजेट नॉर्मली मांडलं जातं। तर हे आर्थिक पाहणी अहवाल हा तितकासा चर्चेत येत नाही विषय, कारण तो बजेटमध्ये अशा घोषणा असतात किंवा अजून काय काय गोष्टी जाहीर केल्या जातात, असं काही याच्यामध्ये होत नाही। तर त्यामुळे तितका आकर्षक नसतो बजेट एवढा, पण तरी हे अतिशय महत्वाचा एक दस्तऐवज आहे जो गव्हर्नमेंटकडनं बजेटच्या आधी सादर केला जातो। आता मूळ विषयाकडे येऊया की आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे नक्की काय। तर बघा, असं आहे की दरवर्षी बजेटच्या माध्यमातून किंवा अजून वेगवेगळ्या माध्यमातून सरकार अनेक योजना जाहीर करत असतं, अनेक उपाययोजना करत असतं की त्याचा एक एक आपण काय म्हणतो त्याचा मोटिव्ह असा असतो की जेणेकरून लोकांचे जे काय आर्थिक स्तर आहे तो उंचावावा आणि ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ जे लोकांचं आहे त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी। तर ह्या सगळ्यासाठी गव्हर्नमेंट जे जे काही वेगवेगळे उपाययोजना करत असतं, तर ह्या उपाययोजनांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष काय परिणाम होतोय किंवा जे काय अपेक्षित परिणाम आहेत गव्हर्नमेंटला, ते अपेक्षित परिणाम साधले जातात का नाही जात आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा कुठेतरी मांडणं आवश्यक आहे। आपण बऱ्याचदा असं म्हणतो की सरकार एवढं सगळं हे जाहीर करतं, याचं होतं काय पुढे, तर हे नक्की काय झालं ह्याचा जो काय एक हिशोब आहे, हा हिशोब आपल्याला या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये किंवा आर्थिक पाहणी अहवालमध्ये मांडलेला बघायला मिळतो। अगदी थोडक्यात सांगायचं तर आपल्या अर्थव्यवस्थेचा आरसा म्हणजे हा इकॉनॉमिक सर्व्हे आहे की गेल्या वर्षामध्ये वेगवेगळे जे आर्थिक प्रगती मोजण्याचे एक जे परिगणक आहे किंवा जे इंडिकेटर्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्या देशाने कशी कामगिरी केली, ओके, किंवा कुठल्या गोष्टीमध्ये सरकारला अजून लक्ष देण्याची गरज आहे, कुठल्या गोष्टीमध्ये आपण पुढे मागे पडलोय, ह्या सगळ्याचं वास्तववादी चित्रण जे आहे, हे वास्तववादी चित्रण आपल्याला या आर्थिक पाहणी अहवालामध्ये केलेलं बघायला मिळतं। किंवा एक आपण त्याला आपल्या अर्थव्यवस्थेच्या तब्येतीची तपासणी असंही म्हणजे कसं आहे की तो मांडत असतो, कुठल्या गोष्टीत चांगलं काम झालं, कुठल्या गोष्टीत वाईट काम झालं, कुठे आपण मागे पडलो, काय झालं। त्यामुळे बऱ्याचदा याच्यामध्ये चांगल्या गोष्टींबरोबर काही टोचणारी सत्य जी आहेत ती सुद्धा मांडलेली आपल्याला बघायला मिळतात। सो आर्थिक पाहणी अहवाल हे एक फाउंडेशन आहे की ज्याच्या बेसिसवर गव्हर्नमेंटला बऱ्याचदा काय म्हणतो आपण सजेशन्स दिलेले असतात की तुम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे आणि इथून ज्या सजेशन येतात त्याच्या बेसिसवर नॉर्मली जे बजेट आहे ते त्यावर्षी मांडलं जातं। एक थोडक्यात तुम्हाला मी आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय ते सांगितलं। बरोबर। आता आर्थिक पाहणी अहवालात यंदाच्या याच्यात पायाभूत सुविधा, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक याविषयी सकारात्मक चित्र आहे असं सगळीकडनं सांगितलं जातंय। पण आता ते सकारात्मक चित्र म्हणजे नेमकं काय? आता बघा, असं आहे की कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय आहे हे मोजण्याचे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टँडर्ड मानले गेलेले काही मानक आहेत। जसं की जीडीपी असेल, त्याच्यानंतर तुमचे फॉरेन एक्सचेंजचे रिझर्व्ह आहेत ते काय आहेत, त्याच्यानंतर तुमचं टॅक्स कलेक्शन किती आहे, जीडीपी टॅक्स रेशो काय आहे, असे बरेच वेगवेगळे त्याच्यामध्ये
इंडिकेटर्स आहेत. तर आपण थोडक्यात अगदी ह्या वेगवेगळ्या इंडिकेटर्सवर आपल्या देशाने काय कामगिरी केली आहे ती आपण बघूया. थोडं मी त्याच्यावर काही माहिती ही केली ती बघून तुम्हाला सांगतो. तर आर्थिक वर्ष 2026 म्हणजे 25-26 साठी जो जीडीपी, ज्याला सकल राष्ट्रीय उत्पादन आपण म्हणतो किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, तर ते आपल्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 7.4% वाढलेलं आहे. हे एक अतिशय चांगलं की आपण जे म्हणतो की सलग चौथ्या वर्षी आपण वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झालेलो आहोत. तर ते कशाच्या बेसिसवर ठरवलेलं आहे, तर ही जी जीडीपी मधली वाढ आहे, ही जीडीपी मधली वाढ म्हणजे थोडक्यात त्या पर्टिक्युलर वर्षामध्ये देशामध्ये किती नवीन उत्पादन झालं किंवा किती संपत्ती निर्माण झाली याचं एक मोजण्याचं साधन म्हणजे हे जीडीपी असतं. तर जीडीपी मध्ये आपली 7.4%ची वाढ FY 2026 मध्ये झालेली बघायला मिळते. आर्थिक अहवालामध्ये सांगितलंय त्याप्रमाणे. आणि पुढच्या वर्षीसाठी आता कसं आहे की हे झालेल्या गोष्टी झाल्या, पण पुढच्या वर्षीसाठीचा जो अंदाज गव्हर्नमेंटने याच्यामध्ये मांडला, तो अंदाज असा आहे की 6.8% ते 7.4% ह्या रेंजमध्ये आपली अर्थव्यवस्था पुढच्या वर्षी सुद्धा वाढेल. आणि हे महत्वाचं काय, तर एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काय अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बऱ्याच समस्या ज्या वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांसमोर उभ्या राहत आहेत, तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी 7.4%ची वाढ आहे, ही वाढ नक्कीच आपल्याला उल्लेखनीय आहे असं म्हणायला लागेल. त्याच्यानंतर अजून एक दुसरं याच्यामध्ये महत्वाची जी गोष्ट असते, तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की टॅक्स कलेक्शनच्या दृष्टीने जे काही आकडे गव्हर्नमेंटने मांडलेले आहेत, तर त्याच्यामध्ये एप्रिल 2024 ते डिसेंबर 2000 सॉरी एप्रिल 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये एकूण जीएसटी जे कलेक्शन ते 17.4 लाख कोटी रुपयाचं गव्हर्नमेंटने केलेलं आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न फायलर्स जे आहेत, ते रिटर्न फायलर्स 6.9 कोटी 2022 मध्ये होते, ते 9.2 कोटीपर्यंत FY 25 वाढले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो, या सगळ्या गोष्टींमुळे टॅक्स मधनं मिळणारा जो उत्पन्न आहे गव्हर्नमेंटचं, हे गव्हर्नमेंटचं उत्पन्न जे आहे ते आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर एक कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च कशाला म्हणायचं, तर बघा सरकार देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी जे काही प्रकारची मशिनरी आपण घेत असू, धरणं बांधत असू, रस्ते बांधत असू, ज्या पायाभूत सोयी सुविधा आहेत, ह्याच्यावर जो केलेला खर्च आहे, म्हणजे हा खर्च कसा असतो की गव्हर्नमेंट आज खर्च करत असतं, पण त्याची फळं जी आहेत ती आपल्याला भविष्यामध्ये मिळणार असतात किंवा एकूणच अर्थव्यवस्थेच्या डेव्हलपमेंटसाठी ह्या पायाभूत सोयी सुविधा अतिशय महत्वाच्या असतात. तर तो जो इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर आहे गव्हर्नमेंटचा, तो जीडीपीच्या 4% एवढा गेल्या वर्षी राहिलेला आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं जे कर्ज असतं, ते कर्ज आणि जीडीपी याचा रेशो काय आहे, हा रेशो सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचा एक इंडिकेटर आहे की त्याच्यामुळे एक अर्थव्यवस्थेवर ताण किती आहे कर्जाचा हे आपल्याला समजू शकतो. तर 2020 पासून या वर्षापर्यंत 7.1% गव्हर्नमेंटचं जे डेट टू जीडीपी रेशो आहे, तो डेट टू जीडीपी रेशो आपल्याला कमी आलेला बघायला मिळतो. हे झालं तुम्हाला एक फिजिकल डेव्हलपमेंट ज्या काय झाल्या त्याच्याबद्दल. पुढचं एक महत्वाचं याच्यामध्ये आपण जर आपण फायनान्शियल इन्क्लुजन हा एक मुद्दा जर बघायचा म्हटला, तर त्याच्यामध्ये बघा जनधन योजना जी आहे सरकारची, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक बँकिंग चॅनलच्या थ्रू फॉर्मल इकॉनॉमीमध्ये यावेत ह्या उद्देशाने ही जी योजना आहे, तर त्या योजनेमध्ये आतापर्यंत 55 कोटी बँक अकाउंट, जवळपास 55.02 कोटी हा ऑफिशियल आकडा आहे, एवढे बँक अकाउंट्स आपल्याकडे ओपन झालेले बघायला मिळतात. आणि महत्वाची गोष्ट की ह्या 55 कोटी मधले 36 कोटी किंवा जवळपास 37 कोटी खाती जी आहे ती ग्रामीण किंवा अर्धशहरी भागामध्ये आपल्याला वाढलेली बघायला मिळतात. म्हणजे पूर्वीपर्यंत कसं होतं की शहरी भागामध्ये लोक बँकिंग सुविधा किंवा फॉर्मल इकॉनॉमीमध्ये येत होती, पण ही जी टियर 1, टियर 2, टियर 3 सिटीज किंवा ग्रामीण भागातली जी लोक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे प्रमाण यावर्षी वाढलेलं बघायला मिळतं. दुसरी महत्वाची गोष्ट की म्युच्युअल फंड मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे, तर ही म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट सुद्धा नॉन टियर ग्रामीण भागात किंवा टियर 2, टियर 3 शहरांमधले इन्व्हेस्टर्स आहेत ते यावर्षी तुलनेने वाढलेले बघायला मिळतात. म्हणजे थोडक्यात गुंतवणुकीच्या बाबतीत पण जागरूकता आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ओव्हरऑल सगळीकडे वाढलेल्या बघायला मिळतात. त्याच्यानंतर जर रोजगाराच्या स्थितीबद्दल आपण बोलायचं म्हटलं, तर आर्थिक वर्ष 2025-26च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 15 वर्षापेक्षा जास्त वय असलेले जे लोक आहेत, ज्यांना रोजगार मिळालेला आहे, म्हणजे रोजगारामध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्यांचा 145 कोटीची जी आपली लोकसंख्या आहे, त्यातली तुम्ही वृद्ध लोक आणि लहान मुलं हा जो आकडा सोडून दिलात, तर त्याच्यापैकी बऱ्यापैकी लोक आपल्याला इथे रोजगार त्यांना मिळालेला आहे असं बघायला मिळतं. त्याप्रमाणे उत्पादन क्षेत्र असेल किंवा सर्व्हिस सेक्टर असेल, या दोन्हीमध्ये ज्या काही नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांचं प्रमाण वाढतंय. आणि गव्हर्नमेंटचं एक ई श्रम पोर्टल नावाचं जे एक इनिशिएटिव्ह आहे की ज्याच्यामध्ये अनऑर्गनाइज सेक्टर मधले जे कामगार आहेत, तर त्या कामगारांचं रजिस्ट्रेशन त्या ई श्रम पोर्टलवर करून
त्याच्यामधनं त्यांना जे काही सोशल बेनिफिट्स आहेत ते डिलिव्हर करायचं ह्या एका काय म्हणतो आपण उद्देशाने हे जे पोर्टल सुरू केले त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की 31 कोटी अनऑर्गनाइज सेक्टर मधले वर्कर्स जे आहेत ते त्याच्यावर रजिस्टर्ड आहेत आणि महत्वाची गोष्ट की 54% याच्यामधले जे आहेत त्या 31 कोटी मधले या महिला आहेत. हे एक इंडिकेटर्स झाले. त्याच्यानंतर जर आपण शेती हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेती किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था हा आपल्या अर्थव्यवस्थेतला महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामुळे आपल्या जीडीपी मध्ये बऱ्यापैकी वाटा जो आहे तो जात असतो. तर साधारण ह्याची जी आकडेवारी आपण बघितली तर FY24 मध्ये फूड ग्रेनचं जे प्रोडक्शन आहे अन्नधान्याचं प्रोडक्शन हे जवळपास 3577 लाख मेट्रिक टन एवढं विक्रमी उत्पादन आपल्याकडे झालेलं आहे. त्याच्यानंतर फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये 362 मेट्रिक टन याचं म्हणजे आउटपुट रेशो जो बघितला इनपुट आउटपुट तर गेल्या वर्षी आपल्याला अन्नधान्यापेक्षा फलोत्पादनाच्या क्षेत्रामधला जो आउटपुट आहे तो वाढलेला बघायला मिळतो. त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची गोष्ट की पशुपालन आणि मत्स्य व्यवसाय हा जो एक आपल्याकडचा महत्वाचा घटक आहे ह्याच्यामध्ये 2014 ते 2024 ह्या 10 वर्षाचा जर कालावधी आपण कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये मत्स्योत्पादनाच्या प्रोडक्शन मध्ये जी काय आहे ती 140% एवढी मोठी वाढ आपल्याला झालेली बघायला मिळते. त्याचप्रमाणे PM किसान योजनेच्या अंडर जे काही लाभार्थ्यांना अनुदान दिलं जातं त्याच्यामध्ये गेल्या वर्षी गव्हर्नमेंटने 4.9 लाख कोटी डिस्बर्स केलेले आहेत. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये काही ह्याच्यात आपण बघतोय की ड्रोनच्या माध्यमातून जमिनीचा सर्व्हे करून त्याची प्रॉपर्टी कार्ड द्यायची ही जी गव्हर्नमेंटची योजना सुरू आहे. तर त्याला स्वामित्व स्कीम असं जे नाव आहे याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटचं असं ऑब्झर्वेशन आहे की ग्रामीण भागातली जी जमिनीच्या मालकीचे जे रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. आणि नाम पोर्टल की त्याच्यामध्ये शेतमालाला एक कॉम्पिटिटिव्ह प्राइस जास्तीत जास्त मार्केट ड्रिव्हन मिळावी असा जो गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीची कॉम्पिटिटिव्ह प्राइस शेतकऱ्यांना या इनाम पोर्टलतून मिळाली आपल्याला बघायला मिळते. हे झालं शेती क्षेत्रामध्ये. अजून एक महत्वाचं या सगळ्या गोष्टीमध्ये की आपण महागाईबद्दल बोलतो की महागाईमुळे लोकांचे खर्च वाढतात किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपलं जे ऍव्हरेज इन्फ्लेशन आहे CPI ज्याला कॉस्ट प्राइस इंडेक्स आपण म्हणतो तो 1.7% एप्रिल डिसेंबर 25 हा आपल्या एक हिस्टॉरिकली लो अशा पद्धतीची महागाईचा जो काय दर आहे तो आपल्याला गेल्या वर्षी बघायला मिळतो. याच्यामध्ये मुख्य कारण गव्हर्नमेंटकडनं असं सांगितलं की इंधन आणि अन्नधान्य हे जे महत्वाचे घटक आहेत ह्याच्या ज्या काही किमती आहेत त्या मोठ्या प्रमाणात स्थिर राहिल्यामुळे ही महागाईमध्ये आपल्याला घट झालेली बघायला मिळते. अजून एक महत्वाची गोष्ट याच्याबद्दल मला थोडी सांगायची की गव्हर्नमेंटचे फॉरेन एक्सचेंजचे रिझर्व्ह किती आहेत किंवा गव्हर्नमेंटने किंवा आपल्या देशाने गेल्या वर्षी निर्यात किती केली या सगळ्याचे आकडे सुद्धा आहेत तर ते बघितले त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगली कामगिरी आपल्या देशाने केलेली बघायला मिळते. तर गेल्या वर्षीचे जे एक्सपोर्ट्स आहेत आपले तर ते टोटल एक्सपोर्ट्स वस्तूंचे हे 825.3 बिलियन US डॉलर्स म्हणजे 825 जवळपास $800 अब्ज एवढे रेकॉर्ड ब्रेक एक्सपोर्ट आपण गेल्या वर्षी केलेत. सेवांचा जो एक्सपोर्ट आहे सर्व्हिस एक्सपोर्ट ते जवळपास 388 बिलियन डॉलर्स एवढे झालेले आहेत की आपण जगामधले 7वे सगळ्यात मोठे सर्व्हिस एक्सपोर्टर्स गेल्या वर्षी बनलेले आहोत. आणि आपले जे फॉरेक्स रिझर्व्ह आहेत फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे परकीय चलनाचा इंडिकेटर काय आहे तर आपला जो रुपयाचा भाव किंवा चलन विनिमय दर स्थिर ठेवण्यासाठी किंवा ओव्हरऑलच आपल्या देशाला बाह्य जागतिक परिस्थितीपासून बफर किती आहे हे मोजण्यासाठी हे जे फॉरेक्स रिझर्व्ह आहेत हे आपल्याला महत्वाचे आहेत. तर गेल्या आपले जे फॉरेन एक्सचेंजचे रिझर्व्ह आपल्याकडे आहेत ते जवळपास 701 बिलियन USD 701 अब्ज US डॉलर्स एवढे मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला बघायला मिळतात की म्हणजे याचा उपयोग काय तर हे 701 बिलियन US डॉलर्स एवढे जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपल्याकडे आहेत तर आपण ज्या काही गोष्टी आयात करतो तर त्या पुढच्या 11 महिन्याची आयातीचे पैसे आपण देऊ शकतो इतके फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपल्याकडे आता निर्माण झालेले आहे. दुसरा एक याच्यामध्ये की बाहेरच्या देशांकडून जी कर्ज गव्हर्नमेंटने घेतलेली असतात आपली तर ह्या टोटल बाह्य कर्जापैकी जवळपास 94% कर्ज ही आपल्या फॉरेक्स रिझर्व्ह मधनं कव्हर होतात. म्हणजे जे काय मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल्स आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेची प्रगती आपण मोजतो या सगळ्यामध्ये आपण अतिशय चांगली कामगिरी गेल्या वर्षामध्ये केलेली आहे असं ओव्हरऑल या आपल्याला इकॉनॉमिक सर्व्हेमधून बघायला मिळतं. म्हणजे तुम्ही आता वेगवेगळ्या क्षेत्रांसंदर्भात सांगितलं पण यावेळेस या आर्थिक पाहणी अहवालात वाढता स्क्रीन टाइम आणि त्याच्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम याची दखल सुद्धा घेतली गेली आहे तर त्याविषयी थोडं सांगा म्हणजे त्याचा काय परिणाम होणार आहे. ओके कारण खूप चांगला प्रश्न आहे आणि जे लोक
आतापर्यंत आपली चर्चा ऐकतायत त्यांना कदाचित असा प्रश्न पडला असेल की हे काय फॉरेन एक्सचेंज, जीडीपी वगैरे वगैरे या सगळ्या क्लिष्ट आर्थिक गोष्टींबद्दल बोलतोय, ह्याच्यात हा स्क्रीन टाइम आणि हा विषय कुठे आला? आपण बघू शकतो की 700 पेक्षा जास्त पेजेसचा तो सर्वे आहे आणि 17 वेगवेगळे चॅप्टर्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ, भारताचे जे नागरिक आहेत यांच्या जगाचा जो स्तर क्वालिटी ऑफ लाईफ आहे ह्याच्याबद्दल सुद्धा काही महत्वाची निरीक्षण किंवा काही महत्वाच्या गोष्टी मांडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यातला जो एक मुद्दा तुम्ही आता मांडला स्क्रीन टाइमचा, तर स्क्रीन टाइमचा मुद्दा काय आहे त्याच्यात तुम्हाला सांगतो. तर कसं आहे की या मागच्या काही काळामध्ये टेक्नॉलॉजी इतक्या मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाली की आपण सगळ्या गोष्टी आजकाल मोबाईल किंवा लॅपटॉपवर बसून करत असतो. ओके, तर हे सगळं करताना आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन करतो, आपण ऑनलाईन मीटिंग करतो, या सगळ्या गोष्टी करताना ओव्हरऑलच स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनचं जे एक्सपोजर आहे लोकांचं, एक्सपोजर वाढलेलं आहे. तर ह्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? तर ह्या गोष्टींमुळे कसं होतं की लहान मुलं जास्त प्रमाणात स्क्रीन टाइम बघतात, मोठी माणसं जे आपण काम करणाऱ्या वर्गातली लोक आहोत त्यातलं आपलं बरंचसं काम मोबाईल किंवा लॅपटॉपशिवाय तर आजकाल होत नाही, आपण दिवसभर या सगळ्या गोष्टींना एक्सपोज असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालंय, तर स्क्रीन टाइम वाढला आणि इफेक्टिव्हली लोकांच्या ज्या शारीरिक हालचाली आहेत त्या शारीरिक हालचाली कमी झालेल्या बघायला मिळाल्या. एक महत्वाचं निरीक्षण इथे नोंदवलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं, तर या स्क्रीन टाइममुळे एन्झायटी असेल किंवा निद्रानाश असेल किंवा ओव्हरऑल लठ्ठपणा वाढणं, हे ज्या सगळ्या समस्या आहेत ना, ह्या सगळ्या समस्या आपल्या इकॉनॉमीमध्ये किंवा जनरल समाजामध्ये वाढलेल्या आहेत असं एक निरीक्षण याच्यामध्ये नोंदवण्यात आलं. तर ह्याचा परिणाम काय होतो बघा, की ह्या ज्या सगळ्या एन्झायटी, निद्रानाश, ओबेसिटी किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्याच्यामुळे कसं होतं की तुमचं जर आरोग्य चांगलं नसेल तर त्या केसमध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपल्या जे काय आर्थिक ऍक्टिव्हिटीज आहेत ते करू शकत नाही किंवा ज्या क्षमतेने आपण काम करणं अपेक्षित आहे त्या क्षमते आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, दोन गोष्टी होतात. एक तर ओव्हरऑल आता तुमच्या माझ्या अशा जवळपास 140 कोटीचा देश आहे, यातल्या जवळपास अर्ध्या लोकांची जरी या वेगवेगळ्या रोगांमुळे स्क्रीन टाइममुळे निर्माण झालेल्या याच्यामुळे जर समजा प्रोडक्शन कपॅसिटी कमी होत असेल तर इफेक्टिव्हली आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन होणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत ह्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि आपली आर्थिक प्रगती आहे ह्याला कुठेतरी सेटबॅक बसायची शक्यता असते. ही एक बाजू झाली. दुसरी महत्वाची बाजू अशी की ह्या सगळ्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक तक्रारींमुळे सार्वजनिक आरोग्यावर जे सरकारचा होणारा जो खर्च आहे हा खर्च पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. त्याच्यामुळे आता अर्थव्यवस्थेत कसं असतं की आपल्याकडे जी साधनं आहेत ती साधनं मर्यादित असतात आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातनं साध्य करायच्या असतात. सो जेव्हा आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढतो, तिथला गव्हर्नमेंटचा खर्च वाढतो, तेव्हा आपोआप भांडवली खर्च असतील किंवा बाकीच्या सुधारणांसाठी जे गव्हर्नमेंटला खर्च करायचे ह्या सगळ्या गोष्टीवर ताण निर्माण होतो. त्याच्यामुळे ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर या स्क्रीन टाइम या गोष्टीचा परिणाम होतो. याच्यासाठी एक अनुषंगाने अजून एक मुद्दा आला मी कव्हर करतो की जसं स्क्रीन टाइम बद्दल गव्हर्नमेंट बोलतोय तसंच अल्ट्रा प्रोसेस फूड्स म्हणजे अति प्रमाणात प्रोसेस प्रक्रिया केलेले जे अन्न पदार्थ आहेत जसे की पॅकेज फूड्स असेल, चिप्स असतील किंवा अशा ज्या गोष्टी आपण ज्या फॅक्टरीमध्ये त्या टिकण्यासाठी फूड इंजिनिअरिंग किंवा अशा माध्यमातून तयार केल्या जातात, ह्याच्याबद्दल पण एक महत्वाची चिंता आपल्याला आत्ताच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात निर्माण केलेली म्हणजे व्यक्त केलेली बघायला मिळते की त्याच्यामुळे सेम जसं ह्यामुळे म्हणजे स्क्रीन टाइममुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, अशाच पद्धतीने ह्या अल्ट्रा प्रोसेस फूड्समुळे सुद्धा बऱ्याच प्रकारच्या समस्या आरोग्यविषयक निर्माण होतात आणि अल्टिमेटली त्याचा हे पण याच्यावर गव्हर्नमेंट पुढे जाऊन असं म्हणतं की ह्याचा अर्थ काय, तर आम्ही अल्ट्रा प्रोसेस फूड बॅन करणार का? आम्ही ते बॅन तर अजिबात करणार नाही, कारण तसं कुठे करू पण शकत नाही. तर लोकांनी ह्याच्यामध्ये अधिक जागरूक व्हायची गरज आहे. लोकांनी जागरूक व्हायची गरज आहे आणि हे जे फूड मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांचं जे लेबलिंग आहे त्या लेबलिंगच्या बाबतीने अजून सुधारणा करून या विशिष्ट जो काय पदार्थ मी खातोय तर त्याच्यामधनं नक्की कुठले कुठले इंटेक्स माझ्या शरीरामध्ये जातात, कॅलरीज असतील, प्रोटीन्स असतील किंवा बाकी याच्या काय सगळं, तर ते अजून पारदर्शकपणे ह्या फूड उत्पादकांनी त्याच्यावर लिहून लिहावं किंवा छापावं अशी एक भूमिका या सगळ्या गोष्टींमध्ये गव्हर्नमेंटने मांडलेली बघायला मिळते. तर स्क्रीन टाइम आणि अल्ट्रा फूड हे दोन्ही मुद्दे ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ या संदर्भात आपल्याला या इकॉनॉमिक सर्वेमध्ये मांडलेले बघायला मिळते. आत्ताचा आर्थिक पाहणी अहवाल किंवा तुम्ही पण आत्ता सांगितलं तर चित्र सकारात्मक आहे. पण आपण जागतिक अर्थव्यवस्थेत जर पाहिलं किंवा जागतिक पातळीवर पाहिलं तर अस्थिरतेचं वातावरण आहे. म्हणजे वाढती महागाई असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल. पण असं असतानाही भारत सलग 4थ्या वर्षी जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे, पण हे कसं काय शक्य झालं? हा एक महत्वाचा प्रश्न आहे की असं बऱ्याचदा काय होतं माहितीये का, लोकांना असं वाटतं की गव्हर्नमेंट जे आकडे पब्लिश करते आकडे काय असे कुठून तरी हे केलेले असतात, त्याला काही बेस नसतो किंवा हे कुठून एवढं सगळं असा प्रश्न बऱ्याचदा पडतो. पण काय माहितीये का की ह्याच्या सगळ्याचे जे लॉजिकल एक्सप्लेनेशन आहे हे आर्थिक पाहणी अहवालात आपल्याला बघायला मिळतं.
हा तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे की जागतिक पातळीवर अनिश्चिततेची परिस्थिती असतानाही इतकी चांगली अर्थव्यवस्थेची वाढ आपण कशामुळे करू शकलो. तर महत्वाचं ह्याच्यामधला घटक असा आहे की आपली अर्थव्यवस्था वाढवणारी जो काय महत्वाचा फॅक्टर आहे तो आहे देशांतर्गत मागणी जी आहे आपली वस्तू आणि सेवांची. तर देशांतर्गत मागणी ही खूप चांगल्या लेवलला राहिलेली आपल्याला मागच्या वर्षात बघायला मिळते. तर बघा साधी गोष्ट आहे की एक्सपोर्ट्स मधनं आपल्याला पैसा मिळतो, परकीय चलन मिळतं, हे सगळं मुद्दा बरोबर आहे. पण भारताचा जर विचार केला आपण तर 145 कोटी 140 कोटी प्लस आपली लोकसंख्या आहे. एवढं मोठं मार्केट भारतामध्ये स्वतःच असल्यामुळे देशांतर्गत मागणी ह्या सगळ्या अनिश्चितता आपल्या लोकांनी मेंटेन केलेली बघायला मिळते. म्हणजे टोटल जे जीडीपी आपलं आहे ते थोडक्यात माहिती असेल बऱ्याच लोकांना. जीडीपी कॅल्क्युलेट करायचा एक फॉर्म्युला आहे, सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एल. म्हणजे थोडक्यात काय, सी म्हणजे कन्झम्पशन डिमांड किती होती देशामधली, आय म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठीची डिमांड, जी म्हणजे गव्हर्नमेंटने केलेला खर्च, आणि एक्स मायनस एल म्हणजे भारतात एक्सपोर्ट, म्हणजे भारतात जे एक्सपोर्ट होतात त्याच्यामधनं आपल्याकडे आलेलं परकीय चलन वजा आयातीसाठी आपल्याकडनं बाहेर गेलेलं परकीय चलन, ह्याच्यामधला फरक म्हणजे एक्स मायनस एल. तर ह्या सगळ्या फॅक्टर्स जे आहेत हे सगळे फॅक्टर्स आपल्या जीडीपीवर परिणाम करत असतात किंवा अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम करत असतात. तर आपली जी देशांतर्गत डिमांड आहे ओके गेल्या वर्षीची, तर ती टोटल जीडीपीच्या 61% एवढी प्रचंड आहे. म्हणजे मुख्य हातभार जो आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला लावलेला आहे हा देशांतर्गत मागणीमुळे वाढलेला आहे किंवा देशांतर्गत मागणीमुळे त्याला हातभार लागलेला आहे. तर ही मागणी कशामुळे वाढते, तर बघा असं आहे की लोकांच्या हातात जर पैसे जास्त असतील आणि ते रेग्युलरली पैसे मिळत असतील तर लोकांची खर्च करायची क्षमता वाढते, आणि खर्च करायची क्षमता वाढली की जास्त प्रमाणात लोक वस्तू आणि सेवा विकत घेतात आणि ओव्हरऑल इकॉनॉमीची वाढ होते. हा एक महत्वाची गोष्ट आहे. तर ही जी काय जागतिक अनिश्चितता आहे तर ही काय एका दिवसात निर्माण झालेली नाही. एक मागची जर तुम्ही एक 5-10 वर्ष 8 वर्ष जर बघितलं तर हे टेन्शन हळूहळू वाढत गेलेली आहे. आणि कुठेतरी ह्याची जाणीव गव्हर्नमेंटला वेळोवेळी झालेली असल्यामुळे आपण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम गव्हर्नमेंटने लोकांच्या हातातले पैसे वाढावेत आणि लोकांची खर्च करायची क्षमता वाढावी ह्यासाठी गव्हर्नमेंटने काही जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आपल्याला बघायला मिळतात. दोन महत्वाच्या थोडक्यात तुम्हाला सांगतो, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तरी पण. इथं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात, हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, इन्कम टॅक्सचे रेट ओके किंवा इन्कम टॅक्सची एक्झम्पशन लिमिट्स ही जर तुम्ही बघितली तर एक मागच्या 5-6 वर्षामध्ये याच्यात सातत्याने वाढ होत गेलेली. आधी ती 5 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त होतं, आता ते 7 लाखापर्यंत झालं आणि गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये तर ते 12 लाखापर्यंत करमुक्त झाले. म्हणजे थोडक्यात 12 लाख रुपये उत्पन्न असलेल्या माणसाला कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा नाही. बरोबर. तर टॅक्स द्यायचा नाही याचा अर्थ काय झाला की त्याच्या हातात उरणारे पैसे वाढले आणि ते पैसे वाढल्यामुळे त्या माणसाने जास्त खर्च केले आणि ओव्हरऑल इकॉनॉमीमधली डिमांड जी काय ती वाढली. हा एक मुद्दा आहे. तसाच दुसरा मुद्दा आपण असं म्हणू शकतो की आता बघा गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जे टॅरिफ्स अमेरिकेने लावले आपल्यावर, त्याच्यामुळे आपल्या एक्सपोर्ट्सवर जो काय परिणाम होणार आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एक त्याला काउंटर करायचं एक मेजर म्हणून गव्हर्नमेंटने सप्टेंबरमध्ये जीएसटीचे रेट खूप मोठ्या प्रमाणात कमी केले. बरोबर. म्हणजे जे 28% हा एक स्लॅब होता तो पूर्णपणे निघून गेला. ते सगळ्या गोष्टी 18% आल्या आणि 12% स्लॅब निघून गेला आणि 18 आणि 12% स्लॅबमधल्या बऱ्याचशा गोष्टी 5% माझ्या स्लॅबमध्ये आलेल्या. त्याच्यामुळे जीएसटीचा दर कमी होतो एखाद्या वस्तूवरचा किंवा इफेक्टिव्ह त्याची किंमत कमी होते आणि मागणीचा सिद्धांत आपल्याला माहिती की किंमत कमी झाली की त्या गोष्टीची मागणी जी काय आहे ती वाढत असते. ओके. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी आपल्याला घरगुती खर्चामध्ये किंवा कन्झम्पशन एक्सपेंडिचरमध्ये झालेली वाढ आहे त्या वाढीमध्ये हे असे काही घटक जे आहेत ते घटक मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेले आपल्याला बघायला मिळतात. सिमिलरली दुसरा जो या जीडीपी मधला एक महत्वाचा घटक आहे त्याला आय, म्हणजे सी प्लस आय. आय याचा अर्थ इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक किती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे झाली. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा गव्हर्नमेंटने जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत आणि जे काय सार्वजनिक घरगुती आणि सार्वजनिक गुंतवणूक आपल्या देशामध्ये मागची झाली त्याचा जीडीपी मधला टोटल जो वाटा आहे तो आपण बघितला तो जवळपास 30% वाटा आहे. म्हणजे 61% वाटा आपल्या कन्झम्पशन डिमांडचा आणि 30% वाटा जो आहे तो जीडीपीचा, सॉरी 30% वाटा आहे जो भांडवली खर्चाचा किंवा कॅपिटल एक्सपेंडिचरचा आहे असं आपल्याला बघायला मिळतं. ओके. तर याची मुख्य कारणं जी इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये मांडलेली आहेत ती अशी आहेत की कन्झम्पशन डिमांड वाढली कारण पिकं चांगली आली, त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये लोकांच्या हातात पैसा भरपूर प्रमाणात होता. शहरी भागात रोजगार वाढले आणि टॅक्स बॉयन्सी म्हणे किंवा हे जे टॅक्सच्या बाबतीमध्ये जे गव्हर्नमेंटने वेळोवेळी घेतलेले निर्णय त्याच्यामुळे लोकांच्या हातामधली जे खर्च आहेत ते खर्च करायची क्षमता वाढली आणि ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट डिमांड आणि हे जे काय घरगुती डिमांड आहे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून
आपण म्हणतो की देशांतर्गत फॅक्टर्समुळेच ही जी काय आपली अर्थव्यवस्था आहे ही जागतिक अनिश्चितता असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेली बघायला मिळते. थोडक्यात तुम्हाला ही कारणं सांगता येतील. आता या अहवालातून एक गोष्ट तर सामान्य जनतेला कळते की भारताची दिशा योग्य आहे किंवा चित्र सकारात्मक आहे. पण तरीही संभाव्य धोके काय आहेत किंवा कोणत्या क्षेत्राकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे? तर थोडक्यात त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो की मगाशी सुरुवातीला मी म्हटलं की आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये सत्य परिस्थिती किंवा वास्तव जे आहे ते मांडलेलं असतं आणि याच्यामध्ये बऱ्याचदा टोचणारं वास्तव सुद्धा उघडपणे मांडलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर ह्या सगळ्या जर अहवाल किंवा इकॉनॉमिक सर्वे आपण वाचला तर याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी ज्या थोड्या निगेटिव्ह अगदी नाही म्हणता येणार, पण चिंता ज्याच्याबद्दल व्यक्त केलेली आहे ती अशी आहे की एक अशी एक कन्सेप्ट आपल्या ह्याच्यात चर्चा त्याच्यात केली आहे की त्याला त्यांनी म्हटलं की देर इज अ पॅराडॉक्स. ओके, इकॉनॉमिक पॅराडॉक्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये बघा असं आहे की आपण आता जे डिस्कस केलं तर मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल्स हे खूप स्ट्रॉंग आहेत आपल्या देशाचे. ओके, तर हे असूनही जितक्या प्रमाणामध्ये परदेशी इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये यायला हवी तितक्या प्रमाणात ते जेवढी अपेक्षित आहे ती येत नाही. ओके, किंवा भांडवल जे परदेशी भांडवल आपल्याकडे यायला होते अपेक्षित तेवढ्या प्रमाणात येत नाही, किंवा एवढे मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल स्ट्रॉंग असताना सुद्धा रुपया दिवसेंदिवस उभी होताना दिसतो डॉलरच्या तुलनेमध्ये. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय म्हटलं की आर्थिक बाबीमध्ये किंवा एकूणच जागतिक परिस्थितीमध्ये अनिश्चितता इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे की याच्यामुळे थोडा एक सेटबॅक किंवा एक भीती लोकांच्या किंवा इन्व्हेस्टर्सच्या मनामध्ये बसलेली आहे. ह्या सगळ्याचा परिणाम ह्या सगळ्या गोष्टींवर होतो. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की एखाद्या देशाचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतील मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल्स तर त्याचा रिवॉर्ड तुम्हाला लगेच मिळायचा. पण आताची जागतिक परिस्थिती जशी आहे त्याचे रिवॉर्ड आपल्याला लगेच मिळतील याची खात्री देता येत नाही. आणि ही जी परिस्थिती आहे टेम्पररी नाही तर अजून काही वर्ष किंवा काही ठराविक एक 7-8 वर्ष 10 वर्ष तरी या सगळ्याचा परिणाम आपल्याला भोगायला मिळतील असं किंवा भोगावे लागतील असं एक एक ऑब्झर्वेशन आपल्याला ह्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये मांडलेलं बघायला मिळतं. अजून जागतिक अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये थोडी चिंताजनक परिस्थिती अशी आहे की आपल्या या सर्वेमध्ये 3 प्रकारचे सिनारिओज किंवा 3 प्रकारची कारणं जागतिक अर्थव्यवस्था आणि आपल्या अर्थव्यवस्थेच्या संबंधात मांडलेली आपल्याला बघायला मिळतात की ज्याचा सेटबॅक थोडाफार प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेला बसतोय. ते कुठला आहे तर एक तर 3 मुद्दे मी एकदम सांगतो त्याच्यामध्ये काय शब्द वापरले. तर त्यांनी शब्द वापरला की मॅनेज डिसऑर्डर किंवा लिंगरिंग इन्स्टॅबिलिटी. याचा अर्थ काय तर बघा बऱ्याचशा देशांत आपण ग्लोबलायझेशनचं तत्व स्वीकारलेलं आहे आणि जग ही एकच बाजारपेठ आहे असं समजून अनेक देशांचे एकमेकांचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. ओके, तर ह्या सगळ्या आता परिस्थिती काय आहे तर जगातले वेगवेगळे देश एकमेकांचे आर्थिक व्यवहार तर करतात पण त्याचं जे कोऑर्डिनेशन आहे ते कोऑर्डिनेशन कमी झालेलं बघायला मिळतं, किंवा एक जे परस्परांमधला विश्वास जो देशादेशांमधला आहे हा कुठेतरी ढासळायला लागला किंवा कमी व्हायला लागला अशी परिस्थिती आता जगामध्ये आहे. ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतोय. दुसरं एक महत्वाचं की मल्टीपोलर ब्रेकडाऊन. याचा अर्थ काय तर बरेच वेगवेगळे जे फॅक्टर्स आहेत आपापल्या ईर्ष्या किंवा आकांक्षा प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे देश ज्या ज्या पद्धतीने आपली धोरणं आजकाल आखतायत युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा ट्रेड वेपनायझेशन. याचा अर्थ काय की टेरिफ किंवा आपापसातला व्यापार हे शस्त्र म्हणून एखाद्या देशाविरुद्ध वापरायचं, किंवा एखादा देश आपल्याला हवं तशी काही गोष्टी करत नाही म्हणून त्याच्यावर वाटेल त्या दराने टेरिफ लावायचं. ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्यामुळे काय झालं तर एकमेकांची स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली देशांची. ओके, आणि कोर्सिव्ह ट्रेड म्हणजे दडपशाहीचं प्रमाण ट्रेड मधलं जागतिक व्यापारामधलं हे वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं, किंवा वेगवेगळ्या देशांवर सँक्शन्स लागणं, त्यांना काही गोष्टींवर बंदी घालणं म्हणा, सप्लाय चेन रिअलाइनमेंट. याचा अर्थ काय तर बघा त्यामध्ये तेल घेत होतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना एखाद्या देशाशी झालेला व्यापार हा असा एका दिवसात डेव्हलप होत नाही, त्याला एक चेन असते किंवा एक काही कालावधी त्याला द्यायला लागतो. तर ह्याच्यामध्ये जी काय आपली प्रोसिजर सेट झालेली असते ह्याला कुठेतरी धक्के बसतात ह्या जागतिक परिस्थितीमुळे. किंवा आता एक एक्झाम्पल तुम्हाला देतो की इराण आणि यांच्यामध्ये जे ताणतणाव आता चालू आहे अमेरिका आणि इराण, तर इराणने काही अशी लोकांना भीती आहे की एक हार्मुझची जी सामुद्र दुनिया आहे की जिथून तेलाचा मोठ्या प्रमाणात व्यापार आपल्या आशियाच्या देशांची यांच्याशी चालतो, तर ती समजा इराणने बंद केली तर काय होईल तिथनं जो काय व्यापार एक सेट झालेला आहे हा मोठ्या प्रमाणात डिसरप्ट होऊ शकतो. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे जागतिक अर्थव्यवस्था किंवा एकूण जागतिक परिस्थिती चिंताजनक झालेली आहे. आणि आपण कसं आहे की आपण ह्या ग्लोबल इकॉनॉमीशी इंटिग्रेटेड असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो परिणाम भोगावा लागतो.
तिसरं एक महत्वाचं की फायनान्शियल, टेक्नॉलॉजिकल अशा बऱ्याच 2-3 प्रकारच्या गोष्टी एकत्र येऊन त्याचा एकत्रित परिणाम जर आपल्या अर्थव्यवस्थेवर झाला तर कदाचित 2008च्या मंदीपेक्षा भयानक परिस्थिती उद्भवू शकते, अशी एक चिंता या आपल्या याच्यामध्ये मांडलेली आपल्याला बघायला मिळते. अजून एक चिंताजनक गोष्ट थोडी आपल्याला अशी याच्यामध्ये मांडलेली थोडी बघायला मिळते की राज्यांनी इम्प्लिमेंट केलेल्या ज्या फ्री बी स्कीम्स आहेत, म्हणजे थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं, वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या नावाने बऱ्याच राज्यांमध्ये आपल्याला चालू असलेल्या बघायला मिळतात. तर ह्या ज्या आर्थिक वर्ष आपलं 25-26 संपलं, ह्याच्यामधला ह्या राज्यांच्या फ्रीबी स्कीम्ससाठी झालेला जो खर्च आहे तो जवळपास 1.7 लाख कोटी इतका प्रचंड झालेला बघायला मिळतो. ह्या बाबतीत थोडी चिंता आपल्याला या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये व्यक्त केलेली बघायला मिळते. कारण त्याच्यात असं आहे की बघा 2 गोष्टी आहेत की आत्ता मी लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा करतोय, इमिजिएटली खर्च करण्यासाठी लोकांना ते पैसे मिळतात का, ते मिळतात. त्याच्यामुळे एक लोक पैसे खर्च करतात, त्याच्यातनं डिमांड वाढते. हा शॉर्ट टर्म मध्ये फायद्याचा ठरणारा सौदा आहे का, तर नक्की आहे. पण जेव्हा मी आज इतके मोठे पैसे जर फ्रीबी स्कीम्सवर खर्च करत असेल, याचा अर्थ उद्याच्या गरजेसाठी माझे लागणारे पैसे जे आहेत सरकारी तिजोरीमधले, ह्याच्यावर कुठेतरी ताण येतो. त्याच्यामुळे ह्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या स्कीम्सला म्हणजे त्यांनी शब्द वापरला की सनसेट क्लॉज नसलेल्या, सनसेट क्लॉजचा अर्थ काय की योजनांना एक अंतिम तारीख असते की ह्या तारखेपर्यंत त्याचे बेनिफिट मिळतील, असे कुठलेही सनसेट क्लॉज नसलेल्या ज्या फ्रीबी स्कीम्स आहेत, ह्या फ्रीबी स्कीम्समुळे थोडा ताण राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर येऊ शकतो. आणि जेव्हा राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतो अल्टिमेटली त्याची गोळाबेरीज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा याचा ताण येऊ शकतो, अशी चिंता याच्यामध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केलेली बघायला मिळते. तर ही जी सगळी परिस्थिती आहे, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महत्वाचं काय झालंय तर तुम्हाला पॉलिसी एररसाठी वाव अजिबात नाही, किंवा छोटीशी चूक जरी झाली तरी ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा एक हिट आपल्याला बसू शकतो, अशी एक चिंता या सगळ्यामध्ये व्यक्त केलेली आपल्याला बघायला मिळते. आता या आर्थिक पाहणी अहवालातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी की ज्या पटकन सामान्य माणसाला कळत नाही, त्या तुम्ही खूप सोप्या शब्दात सांगितल्या. एक प्रश्न मी विचारते की उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. आता उद्या रविवार आहे, सगळेजण टीव्ही समोर बसतील, पण आकड्यांचा खेळ असतो आणि ते खूप मोठे मोठे आकडे असतात. तर बऱ्याचदा नेमकं काय बघायचं किंवा त्यातनं काय घ्यायचं हे कळत नाही. तर उद्या अर्थसंकल्प बघताना तो कोणत्या दृष्टीने बघितला पाहिजे? तो कोणत्या दृष्टीने बघितला पाहिजे, खूप अतिशय चांगला प्रश्न. जसं आपण सुरुवातीला म्हटलं, काय आहे की आर्थिक पाहणी अहवालामध्ये मांडलेलं वास्तव हे आपल्या बजेटसाठीचं जे काय ते फाउंडेशन असतं. ह्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये ज्या चिंता व्यक्त केल्या कुठल्या कुठल्या जे आपण बघितलं, तर ह्या चिंताचा त्रास आपल्याला जास्त होऊ नये, तर ह्यासाठी गव्हर्नमेंटने उपाययोजना काय कराव्या, किंवा गव्हर्नमेंटची एक पॉलिसी थिंकिंग आहे ते कुठल्या दिशेने असायला हवं, ह्या बाबतीत सुद्धा या सर्वेक्षण अहवालामध्ये अतिशय चांगल्या गोष्टी मांडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आता आपण डिस्कस करणार आहोत ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून, तर ह्याचं रिफ्लेक्शन आपल्याला उद्याच्या बजेटमध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये आलेलं बघायला मिळू शकतं. तर काय आहे बघा, ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की अजून एक महत्वाची गोष्ट की ह्या सगळ्या जागतिक अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक सरकारला त्याची सॉव्हरेनिटी, ग्रोथ आणि सिक्युरिटी म्हणजे देशाची सुरक्षा, देशाचं सार्वभौमत्व आणि अर्थव्यवस्थेची वाढ, ह्या 3 गोष्टींमध्ये तारेची कसरत करायला लागते, किंवा त्याला एक ट्रेड ऑफ करायला लागतोय, असं एक ऑब्झर्वेशन या आर्थिक पाहणी अहवालामध्ये मांडलेलं आपल्याला बघायला मिळते. तर हे संतुलन म्हणजे कसं आहे की फॉर एक्झाम्पल बघा, देशाचं संरक्षण आपल्यासाठी महत्वाचं काय आहे का, तर 100% महत्वाचं आहे. मग आपण काय करतो, तर ह्याच्यासाठी जी वेगवेगळी हत्यारं असतील, विमानं असतील, लढाऊ विमाने आपण बाहेरच्या देशाकडनं आयात करतो. पण ही आयात करताना जर त्या देशाने अशा काही अटी शर्ती आपल्यावर लादल्या की ज्याच्यामुळे आपली सॉव्हरेनिटी धोक्यात येते, तर ते पण आपल्याला करून चालत नाही. सो ह्याच्यामध्ये ट्रेड ऑफ करताना जी काही कसरत करायला लागते, ही कसरत गव्हर्नमेंटने कशा पद्धतीने करायला हवी, ह्याच्याबद्दलच्या थोडी काही मार्गदर्शक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मांडलेल्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये त्यांनी काय एक महत्वाची खूप छान कन्सेप्ट मांडलेली आहे आपल्याला, किंवा एक शब्द वापरलेला आहे की द गव्हर्नमेंट शुड नाऊ ऍक्ट ॲज अ एंटरप्रेन्युरल स्टेट. एंटरप्रेन्युर कोणाला म्हणतो, तर जे उद्योजक लोक असतात की जे मोठ्या प्रमाणात रिस्क घेऊन काहीतरी उद्योग हे करून उत्पादन करतात, ह्या आपण एंटरप्रेन्युर म्हणतो. तर ह्या एंटरप्रेन्युरच्या भूमिकेमध्ये शिरून गव्हर्नमेंटने आपल्या पॉलिसी गव्हर्नमेंटने बाकीच्या उद्योगांसाठी बिझनेस करायचा किंवा भांडवलदारांच्या आहारी द्यायचा असं अजिबात नाही. तर त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की एंटरप्रेन्युर स्टेट ह्याचा अर्थ असा की तुम्ही संभाव्य धोके काय आहेत ते संभाव्य धोके लक्षात घेऊन
वेळीच ओळखून ते काउंटर करण्यासाठीचे जे काही मेजर्स आहेत ते मेजर्स तुम्ही घेतले पाहिजेत. हे एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये त्यांनी मांडलेली बघायला मिळते. त्याच्यानंतर थोडक्यात अनिश्चित परिस्थितीमध्ये तुम्हाला निर्णय घेतले पाहिजे. जोखीम जी आहे या सगळ्या गोष्टीमध्ये निर्माण झाली ती जोखीम आपण टाळू तर शकत नाही. तर एंटरप्रेन्योर स्टेट म्हणजे असे की जे जोखीम न टाळता त्या जोखमीचा अभ्यास करून त्याचे परिणाम कमी कसे होतील या दृष्टीने आपण पॉलिसी दाखवेल आणि कंटिन्युअसली आपण प्रयोग करून त्याच्यात झालेल्या चुका सुधारून त्याच्यामधून शिकून आपण नवीन नवीन गोष्टी कशा करू शकतो. हे एक महत्वाचं गव्हर्नमेंटने हे केलं पाहिजे. हे एक मुद्दा मांडलेला आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो आहे की आपण आपल्या देशामध्ये डिसिप्लिन स्वदेशीचं धोरण अवलंबलं पाहिजे असं एक आर्थिक सर्वेक्षण आम्हाला नमूद होतं. डिसिप्लिन स्वदेशी म्हणजे काय तर एक लक्षात घ्या, स्वातंत्र्य लढ्याच्या काळामधली जी स्वदेशी कन्सेप्ट होती की परदेशी मालाचा आम्ही बहिष्कारच करू, ते वापरणारच नाही, ती कन्सेप्ट आजच्या काळामध्ये वापरणं प्रॅक्टिकल नाही. बरोबर. पण ह्याच्यामध्ये डिसिप्लिन स्वदेशी याचा अर्थ काय तर आपण जागतिक अर्थव्यवस्थेची स्पर्धा करताना किंवा जागतिक अर्थव्यवस्थेला भिडताना आपलं डोमेस्टिक प्रोडक्शन वाढवणं किंवा स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट असलेली जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यातल्या जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी आपल्या देशात कशी डेव्हलप होईल आणि आपण त्या दृष्टीने कसे प्रयत्न करू ह्या दृष्टीने गव्हर्नमेंटने धोरणं आखली पाहिजेत असं एक साधारण अपेक्षा आर्थिक पाहणी अहवालामध्ये नमूद केलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं याचं की 2047 जे विकसित भारताचे टार्गेट आपण ठेवलेलं आहे तर ते अचीव्ह करण्यासाठी काय म्हणतात ते की स्वदेशी बरोबर तुम्ही एक स्ट्रॅटेजिक इनडिस्पेन्सिबिलिटी याचा अर्थ काय की भारत हा जगासाठी अपरिहार्य झाला पाहिजे. म्हणजे भारताला बाजूला ठेवून जगामध्ये कुठलीच गोष्ट होऊ शकणार नाही अशा पद्धतीने आपली ध्येयधोरणं आखून तशी आपली पोझिशन जगामध्ये स्ट्रॉंग आपण केली पाहिजे. हे असं जे काय एक अपेक्षा आहे ती अपेक्षा याच्यामध्ये व्यक्त केली आहे. थोडं डायव्हर्ट होते तरी पण सांगतो की डॉक्टर विजय केळकरांचं नाव आपण ऐकलं असेल की जे अर्थतज्ञ आपल्या देशामधले आणि खूप मोठे तज्ञ आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी मधल्यातरी त्यांचं एक वाक्य वाचलं होतं की इंडिया शुड नाऊ शिफ्ट फ्रॉम प्रोडक्ट रिफॉर्म टू फॅक्टर रिफॉर्म. याचा अर्थ काय तर 1991 पासूनची जी आपली आतापर्यंतची आर्थिक वाढ किंवा प्रगती झालेली आहे ही फॅक्टर ओरिएंटेड म्हणजे वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन वाढवणं आणि त्याच्यातनं आर्थिक प्रगती साधणं अशा पद्धतीची झालेली आहे. पण आता आपल्याला हे जे धोरण आहे शिफ्ट करायला लागेल टू फ्रॉम प्रोडक्ट फॅक्टर रिफॉर्म. फॅक्टर रिफॉर्मचा अर्थ काय तर उत्पादनाचे 4 फॅक्टर सांगितलेले आहेत आपल्या आर्थिक थेअरीमध्ये की त्याला आपण म्हणतो लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप. हे 4 जे फॅक्टर्स आहेत ह्या फॅक्टर्सच्या ह्याच्यामध्ये आपण कशी प्रगती करू आणि थोडक्यात प्रोडक्शन वाढवणारे हे जे काही गोष्टी आहेत ह्यामध्ये आपला सहभाग कसा जास्तीत जास्त असेल त्या दृष्टीने धोरणं आखणं गरजेचं आहे असं जे सांगितलेलं होतं. त्या दृष्टीने आपण ऑलरेडी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. जसं की एक लेबर कोड्स आपण रिवाईज केले परवा, हे त्या दृष्टीने टाकलेली थोडीफार पावलं आपल्याला बघायला मिळतील. तर येत्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सेमी कंडक्टर्स असतील, ग्रीन हायड्रोजन, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी ह्या ज्या या सगळ्या गोष्टी आहेत ह्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी भारताने धोरणं आखावीत आणि त्या दृष्टीने आपण जागतिक दृष्ट्या स्ट्रॅटेजिकली इनडिस्पेन्सिबल व्हावं अशी अपेक्षा या सगळ्या आपल्याला याच्यामध्ये व्यक्त केली बघायला मिळते. तर ह्या सगळ्याचं सार जे आपण काढायचं म्हटलं की ज्याचं रिफ्लेक्शन आपल्याला उद्याच्या बजेटमध्ये बघायला मिळेल. एक छान वाक्य आपल्या चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर्सनी वापरलं परवाच्या या इकॉनॉमिक सभेवर जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये की इंडिया हॅज टू रन स्प्रिंट मॅरेथॉन ॲट सेम टाइम. म्हणजे काय स्प्रिंट म्हणजे 100-200 मीटरची छोटी शर्यत असते. याच्यामध्ये खूप जास्त एनर्जी लावून तुम्हाला ती जिंकावी लागते. आणि मॅरेथॉन याचा अर्थ काय की तुम्हाला 21 किलोमीटर 42 किलोमीटर पळायचं आहे, तुम्हाला तुमचा स्टॅमिना मेंटेन करायचा आहे आणि शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी भारताला अचीव्ह करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात शॉर्ट टर्म मध्ये जे काही इकॉनॉमिक शॉक्स आपल्याला बसणार आहेत जागतिक फॅक्टर्समुळे हे आपल्याला सहन करायचंच आहे. पण त्याचबरोबरीने आपल्याला आपले पेशन्स आणि या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत किंवा एक लॉंग टर्म समोर ठेवून आपण जे करायचे प्रयत्न आहेत हे प्रयत्न कंटिन्युअसली चालू ठेवून आपल्याला दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करायच्या आहेत अशा पद्धतीचं थोडंफार एक धोरण आपल्याला किंवा अशा प्रकारचे सजेशन या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला मांडलेले बघायला मिळतं. त्याच्यामुळे आपण एक थोडक्यात त्यांनी भूमिका अशी मांडली की तुम्ही कंटिन्युअसली इनोव्हेट होत राहिलं पाहिजे. विकसित भारताचं जे आपलं टार्गेट आहे ते डोळ्यासमोर ठेवून त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि रेझिलियन्स म्हणजे एक लवचिकता जी आहे या सगळ्या अनिश्चिततेला सामोरं जाण्यासाठी ती आपल्याकडे आपण वाढवली पाहिजे. या दृष्टीने तुमचे लिगल रिफॉर्म्स असतील, प्रोसेस रिफॉर्म्स असतील, हे जे काय सगळं गव्हर्नमेंटकडनं आहे ते गव्हर्नमेंटने केलं पाहिजे असं या सगळ्यामध्ये
म्हणजे ह्या सगळ्याचं काय म्हणतो आपण रिफ्लेक्शन जे आहे या सजेशनचं ते आपल्याला उद्याच्या बजेटमध्ये 100% बघायला मिळू शकतो. आता आर्थिक पाहणी अहवाल किंवा अर्थसंकल्प हे विषय खरं म्हणजे खूप महत्त्वाचे असतात, पण तेवढेच ते क्लिष्ट असतात. त्यामुळे सामान्य जनतेला पटकन ते कळत नाही. पण आर्थिक पाहणी अहवालासंदर्भात अगदी सोप्या भाषेत तुम्ही आज खूप सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल खरंच मी साप्ताहिक विवेककडून तुमचे मनापासून आभार मानते. आणि आपल्या सगळ्यांचंच लक्ष उद्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे आहे. आपले जे बेसिक प्रश्न असतात की उद्या कोणत्या नवीन घोषणा होणार किंवा टॅक्स स्लॅब बदलणार का, काय स्वस्त होणार, काय महाग होणार, हे महत्त्वाचे मुद्दे आहेच. पण त्या अर्थसंकल्पामागे जो महत्त्वाचा लेखाजोखा असतो तो म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल. आणि तेच आज आपण समजून घेतलं. त्याबद्दल खरंच वैभव सर मी मनापासून आभार मानते. आणि मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हा भाग, ही चर्चा नक्कीच आवडली असेल. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प आहे, त्यानंतर सुद्धा आपण याविषयी चर्चा करणारच आहोत. पण आजच्या भागात इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. असेच नवनवीन विषय पाहण्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.